राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती। राज आणि उद्धव यांच्यामध्ये संवाद। दादरमध्ये राज यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा। शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलनाचं निमंत्रण। बीडच्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती। पालकमंत्री ठरवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कसोटी। 36 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच। खातेवाटपाच्या नंतर मंत्र्यांचं आपापल्या मतदारसंघामध्ये जंगी स्वागत। माणिकराव कोकाटे, भरत गोगावले, नितेश राणे यांच्या समर्थकांचा जल्लोष, तर अजित पवारांचा होणार भव्य नागरी सत्कार। फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये नंबर 2चे स्थान एकनाथ शिंदेंना। नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम खाते शिंदेंकडे। राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी सुद्धा शिंदेंच्या हाती। फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाची खाती बड्या मंत्र्यांच्या ऐवजी नौख्यांना। माणिकराव कोकाटे, प्रकाश आंबेडकर, आकाश फुंडकर, प्रताप सरनाईक, संजय सावकारे, जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना महत्त्वाची खाती। राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये यावेळी दुय्यम स्थान, तर फडणवीसांचे विश्वासू गिरीश महाजन यांना मर्यादित जबाबदारी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लगेचच लागले कामाला। खोपट बस डेपो आणि कॅन्टीनची पाहणी। गाड्यांना उशीर होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांची कान उघाडणी। पॉपकॉर्नवरती 3 प्रकारचा जीएसटी लावल्यामुळे सरकारवरती चौफेर टीका। चवीनुसार 5, 12 आणि 18% जीएसटी लागणार। कुवेतच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कामगारांच्या सोबत संवाद। तुमची कर्मठता हीच ओळख असंही कौतुक। 140 कोटी भारतीयांसाठी काम करतोय असाही दिला विश्वास। ईपीएफ घोटाळ्याशी काहीही संबंध नाही। अटक वॉरंट निघाल्याच्या नंतर क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचा दावा। कायदेशीर सल्लागार आवश्यक ती पावलं टाकतील असंही स्पष्टीकरण। कडाक्याच्या थंडीने काश्मीरच्या सौंदर्यामध्ये भर। ड्रंगमधला धबधबा गोठला, तर थंडीच्या लाटेमुळे दल लेकवरती बर्फाचा थर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।